नमस्कार मित्रांनो. मला असं वाटतं की गुड इव्हनिंग सगळ्यांना, सॉरी गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि मला असं वाटतं मीटिंग आपण सुरू करूया. येस. तर सगळ्यांना कल्पना आहे की आपण हा जो वेबिनार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, तो संपूर्ण वेबिनार जो आहे तो एज्युकेशन पर्पज साठी आहे, शिकण्यासाठी आहे. तर आज या वेबिनारद्वारे आपण जे डिस्कस करणार आहोत ती कुठल्याच प्रकारची स्कीम नाही आहे किंवा कुठल्याच प्रकारचं ROI चे कमिटमेंट नाही आहे किंवा कुठल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही आहे. हा जो संपूर्णपणे जो प्लॅटफॉर्म आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स नि रेडी झालेला आहे. हा भारतीय लोकांसाठी नवीन आहे, त्यामुळे नवीन असल्या कारणामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. ज्यांनी तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हाइट केलं आहे त्यांच्याकडनं नीट समजून घ्या. काही प्रश्न असतील तर त्यांना विचारा, गुगल सर्च करा, नीट परत एकदा समजून घ्या, पण समजून घ्या. तर इथे इंग्लिश मधून सुद्धा डिस्क्लेमर आहे. चला तर आपण प्रोग्रामला आपल्या सुरुवात करू. ओके. ट्रेड इलेव्हन बद्दल जर सांगायचं झालं तर ट्रेड इलेव्हनचं मिशनच पुरेसं आहे. तर ट्रेड इलेव्हनचं मिशन असं आहे, वी आर ट्रेड इलेव्हन, वी आर ऑन अ मिशन टू ऑफर ओनली प्रॉफिटेबल ट्रेडिंग. मित्रांनो, हा एक अतिशय महत्वाचा शब्द आहे. तो सुरुवातीपासून वेबिनारच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवा की प्रॉफिटेबल ट्रेडिंग. ट्रेड इलेव्हन कडे 50 पेक्षा जास्त लोकांचा स्टाफ आहे. 1 लाख लोक सॅटिस्फाईड कस्टमर्स आहेत. शिवाय 75 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्मला ते सपोर्ट करतात, त्यांची टेक्निकल टीम. तुमच्या समोर मॅनेजमेंट, टेक्निकल टीम, केअर टीम, एच अँड एव्हरीथिंग समोर आहे. या मिशन बद्दल थोडस आणखीन डिस्कस करूया. ट्रेड अँड अर्न. ट्रेड करा आणि अर्न करा. फॉर एव्हरीवन अँड एम्पॉवरिंग युनिव्हर्सल ट्रेडर्स, आवर मोटो इज टू डेमोक्रेटाइज ऍक्सेस टू फायनान्शियल अपॉर्च्युनिटी. आपण, आमचा असा मोटो आहे, असं ट्रेड इलेव्हनचं म्हणणं आहे की डेमोक्रेटाइज ऍक्सेस टू फायनान्शियल अपॉर्च्युनिटी. फायनान्शियल अपॉर्च्युनिटी आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळावी. वी आर बिल्डिंग अ पॉवरफुल अँड प्रोफेशनल प्लॅटफॉर्म. आम्ही एक पॉवरफुल आणि प्रोफेशनल एक प्लॅटफॉर्म डिझाईन करून तुमच्या समोर ठेवत आहोत. एक चांगलं ट्रेडिंगचं टूल ठेवत आहोत. वी बिलीव्ह इन एम्पॉवरिंग मोर ट्रेडर्स. आम्ही जे ट्रेडर मंडळी आहेत, जगभरामध्ये जे प्रो ट्रेडर आहेत, त्यांना आम्ही उत्सुकता, त्यांच्यामध्ये एक उत्सुकता आणत आहोत. इन मोर प्लेसेस विथ पॉवरफुल, ट्रान्सपरंट अँड फेअर प्लॅटफॉर्म. ट्रान्सपरंट आणि फेअर प्लॅटफॉर्म आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत. तर ट्रान्सपरंट आणि फेअर प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने आहे तर थोडस आपण इथे जाणून घेऊया. इथे दुबई मधला ऍड्रेस आहे आणि फोन नंबर देखील आहे, आपण बघू शकता. प्रॉफिटेबल ट्रेडिंग इज हार्ड बट ट्रेड इलेव्हन मेक्स इझियर. मित्रांनो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे, सत्य आहे. प्रॉफिट एखाद्या ट्रेडिंग मधून करणे हे खूप महत्वाचं, हार्डच आहे. पण ट्रेड इलेव्हन मुळे ते इझियर झालेले आहे, इझी झालेले आहे. कसं ते आपण पुढे बघू. चला तर परत एकदा तुमचं ट्रेड इलेव्हन मध्ये स्वागत आहे. एलिव्हेट युअर एक्सपिरियन्स विथ आर्बिट्रेज ट्रेडिंग. मित्रांनो, आर्बिट्रेज ट्रेडिंग हा एक अतिशय पॉवरफुल प्लॅटफॉर्म आहे. आर्बिट्रेज बद्दल गुगल सर्च मध्ये आर्बिट्रेज ट्रेडिंग जर आपण तुम्ही प्लेस केलीत किंवा तुम्ही सर्च इंजिनला विचारलं तर तुम्हाला आर्बिट्रेज बद्दल प्रचंड माहिती मिळेल. हॅपी प्रॉफिटेबल आर्बिट्रेज ट्रेडिंग मध्ये आपण सुरुवात करत आहोत. आपले 2 डोमेन आहेत. पहिलं जे डोमेन आहे, पहिलं जे डोमेन आहे ते trade11.net आणि दुसरं आपलं जे डोमेन आहे ते trade11.ai. हे 2 डोमेन आहेत. एक आहे तो वर्किंग आहे, एक ट्रेडिंग साठी यूज होते. वर्किंग साठी म्हणजे तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करता,
तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसऱ्यांना रजिस्ट्रेशन करता, तुमची एक टीम बनते, टीमचं इन्कम व्हॉटएव्हर आपण पुढे पुढे हळूहळू घेणार आहोत त्या सगळ्या गोष्टी. आणि आर्बिट्रेज ट्रेडिंग जे होणार आहे ते त्यासाठी Trade11.ai आहे. तर हे तुम्ही बघू शकता. ही पीडीएफ तुम्हाला लवकरच ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलंय ते तुम्हाला देतील. हा व्हिडिओ पण बनत आहे, तो पण तुम्हाला लवकरच आज ग्रुपवरती शेअर केला जाईल. तर चला तर बघूया वर्ल्ड क्लास ऑटोमेटेड क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग टूल्स. पहिलं, फर्स्ट, कनेक्ट एक्सचेंज. मित्रांनो, कनेक्ट युअर एक्सचेंज. बायनान्स मॅक्सी मॅक्सी हा एक खूप बायनान्स सारखा खूप मोठा एक्सचेंज आहे. क्रॅकेन हा सुद्धा तेवढाच पॉवरफुल आहे. विथ Trade11 प्लॅटफॉर्म, इट्स सो सिम्पल अँड इझी टू टेक लेस दॅन मिनिट टू कनेक्ट युअर एक्सचेंज विथ Trade11. ही खरी गोष्ट आहे. आम्ही स्वतः ट्रेड करतो आहोत. काही सेकंदामध्ये Trade11 आणि बायनान्स एक्सचेंज किंवा क्रॅकेन किंवा मॅक्सिकी हे अतिशय चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात आणि इमिजिएटली स्टार्ट होते. सेकंड, सिलेक्ट युअर ट्रेड. मित्रांनो, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये वापरल्यामुळे आपल्या समोर बेस्ट पेअर येतात. ट्रायंग्युलर मध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी येतात आणि त्या रिअल टाइम मध्ये. महत्वाचं म्हणजे काय? रिअल टाइम. यू जस्ट नीड टू प्लेस अन ऑर्डर अँड रेस्ट विथ अवर ऑल AI. हे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यू कॅन ऑल्सो ट्रेड बिटवीन क्रॉस एक्सचेंज टू. आता आपल्याकडे डायरेक्ट नावाचा एक एक्सचेंज येणार आहे, त्याच्यामध्ये क्रॉस एक्सचेंज मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकता. याच्याबरोबर अजून एक ट्रायंग्युलर बरोबर एक इंट्रा अतिशय चांगल्या प्रकारे तेही देखील सुरू झालेलं आहे. रिसीव्ह युअर प्रॉफिट वन्स देअर ऑर्डर एक्झिक्यूट प्रॉफिट क्रेडिट डायरेक्टली इन युअर वॉलेट. दरवेळेला जे प्रॉफिट जनरेट होते ते इमिजिएटली त्या बायनान्सच्या तुमच्या वॉलेटमध्ये जमा होते. Trade11 does not have access to your exchange account and cannot withdraw your funds. मित्रांनो, लक्षात घ्या, Trade11 ला कुठल्याच प्रकारचा अधिकार नाही आहे आणि तो अधिकार तुम्ही दिलेला नाहीये त्यांना. त्याच्यामुळे तुमचे फंड अतिशय सेफ आहेत, सेफ्टीमध्ये आहेत. चला तर पुढे जाऊन बघूया. Trade11 कॉम्प्लेक्स ट्रान्झॅक्शन्स मेड सिम्पल. लेवल अप युअर ट्रेडिंग गेम विथ ऍडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मला एकच तुम्हाला याच्यातून सांगायचंय की आपल्या बरोबर बायनान्स, मॅक्सी, क्रॅकेन हे ट्रेड जे आहेत, विनिंग ट्रेड इज अवर गोल. आपलं जे गोल आहे ते प्रत्येक ट्रेड आहे तो विन करणे, जिंकणे, त्याच्यामधून प्रॉफिट डेव्हलप करणे हा आहे. आपण मल्टिपल एक्सचेंज बरोबर इंटिग्रेट आहोत. त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यातून एक ऍडव्हान्टेज घेऊ शकता. हे मॅन्युअल होते. मॅन्युअल बरोबर दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक पण होते आणि हा सगळा जो प्लॅटफॉर्म आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डेव्हलप केलेला प्लॅटफॉर्म आहे. चला तर आता एक एक गोष्ट आपण व्यवस्थित बघूया. पहिलं, फंड आर सिक्युअर्ड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विषय हा. फंड्स आर सिक्युअर हे तुमच्या डोक्यात जाऊ देत. पहिलं, आपण कुठला Trade11च्या प्लॅटफॉर्म मधून जरी आपण ट्रेड घेत असलो तरी Trade11 मध्ये फक्त आपल्याला ट्रेड दिसतात. हे संपूर्णपणे ट्रेड जे एक्झिक्यूट होतात ते सगळे एक्सचेंज मधून होतात. त्याच्यामुळे Trade11 ला कुठलाही विड्रॉल करण्याचा अधिकार आपण देत नाही आहोत. तुम्ही जर एपीए जनरेट करता, एपीए नंतर रिस्ट्रिक्शन मोड मध्ये जाता, ज्या वेळेला बायनान्स मध्ये किंवा कुठल्याही एक्सचेंज बरोबर करता, त्यावेळेला फक्त आपण स्पॉट ट्रेडिंग साठी त्यांना अधिकार देतो. स्पॉट ट्रेडिंग. बाकी आपण कुठलेही अधिकार एक्सचेंजला देत नाहीत. संपूर्णपणे लक्षात घ्या. 5 ट्रेडिंग सर्व्हर्स आपल्याकडे अतिशय पॉवरफुल फास्ट सर्व्हर्स आपण डेव्हलप केले आहेत, लोकेट केले आहेत आणि हे पॉप्युलर एक्सचेंज मधून मित्रांनो केले आहेत. एन्श्युअर स्टेबल अँड फास्ट ऑर्डर एक्झिक्युशन. सर्व्हर अशा प्रकारे डिझाईन आहे त्याच्यातून तुम्हाला ऑर्डर फास्ट लागते आणि तुमची एक्झिक्युशन फास्ट होते.
जी आपण एंट्री घेतो ती अतिशय आत्मविश्वासाने घेतो आणि कॉन्फिडेन्शियल घेतो. कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये कोणता हस्तक्षेप नसतो. आवर प्लॅटफॉर्म एक्झिक्यूट ट्रेडर व्हाईल कीपिंग ऑल इन्फॉर्मेशन एंटायरली कॉन्फिडेंटली. ऑल युअर डेटा इज सिक्युअर्ड अँड हाय एंड एंड्युरन्स. मित्रांनो, याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे, आपण एका सेफ प्लॅटफॉर्म बरोबर काम करत आहोत. स्मार्ट न्यूज फीड, याच्यामध्ये अनेक प्रकारच्या न्यूज फीड्स तुम्हाला मिळतात. नेव्हर मिस इम्पॉर्टंट इव्हेंट्स अगेन, रीड ऑल द ब्रेकिंग न्यूज अँड अनाउन्समेंट वन्स इज ऑन प्लेस. रिबॅलन्स, रिबॅलन्सर म्हणजे काय? क्रिएट द पोर्टफोलिओ विथ एनी कॉइन अलोकेशन विथ रिबॅलन्स युअर अकाउंट विथ अ क्लिक. तुम्ही एका क्लिक वरती तुमचा बॅलन्स आहे ते रिबॅलन्स करू शकता. ट्रेड 11 ही एक कटिंग एक टेक्नॉलॉजी आहे आणि आपल्याला ट्रेडिंग टूल्स बनवून दिलेले आहेत. ते कशासाठी कमिटेड आहेत? ऍट ऑल, इथे लिहिलेलं आहे ट्रेडिंग 11, ट्रेड 11 ऑल द कमिटमेंट revolves around the providing the customer with an undeniable advantage in the crypto markets and ensure the unmatched value in every trade. ते आपल्यासाठी कमिटेड आहेत. सिक्युरिटी मेजर मध्ये बघितला तर तुम्ही जे एपीआय की स्टोरेजसाठी वापरली जाते, तुमच्या ज्या वेळेला तुम्ही बायनान्स मध्ये एपीआय की जनरेट करता, ती अतिशय सेफ अँड सिक्युअर्ड असते. तुम्ही कुठल्याच प्रकारचा त्या एपीआय मध्ये जे अथोरायझेशन देतात ते फक्त स्पॉट ट्रेडिंग साठी असते. त्याच्यामुळे सिक्युरिटी मेजर पण खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. आता ट्रेड 11 बद्दल अजून जर सांगायचं झालं तर ट्रेड 11 इज अ क्लाउड ट्रेडिंग ड्युअल प्लॅटफॉर्म. याच्यामध्ये दोन प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत. एक तर तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रेडिंगसाठी मेजर एक्सचेंज तुम्हाला दिल्या जातात. शिवाय तुम्हाला लिक्विडिटी अफिलिएटेड प्रोग्राम्स म्हणजे तुम्ही रेकमेंड करू शकता, शिफारस करू शकता. तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आणि तुमच्याबरोबर त्यांना सुद्धा या प्लॅटफॉर्मची ओळख करून देऊ शकता. ट्रेड 11 अशा प्रकारे काही डिझाईन गोष्ट केलेल्या आहेत की तुम्हाला ऑटोमॅटिक क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग असेंब्ली बरोबर काम करायला मिळते. अपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळतात तुम्हाला ट्रेडिंगसाठी आणि एव्हर ग्रोईंग क्रिप्टो मार्केट्स मध्ये हे मार्केट अतिशय चांगलं आहे. ट्रेडिंगसाठी पॉवरफुल आहे. प्रचंड लोक याच्यामध्ये काम करतात. जगभराने हे स्वीकारलेलं मार्केट आहे. त्याच्यामुळे अतिशय पॉवरफुल गोष्ट आहे. ट्रेड 11 सगळ्यात चांगली गोष्ट एक फीचर आणलंय ते म्हणजे इझी टू यूज, एनीवन कॅन डू इट. याच्यामध्ये जास्त डोकं आपलं स्वतःच लावण्याची गरज नाहीये. एकदा शिकलो आपण की वारंवार आपण ऑटोमॅटिक ट्रेडिंग मध्ये आलो की आपण एक चांगल्या प्रकारचं इन्कम याच्यातून जनरेट करू शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी येथे एका एक्सचेंज बद्दलच माहिती दिली आहे कारण हे एक्सचेंज आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, ते म्हणजे बायनान्स. मित्रांनो, आपण संपूर्ण फंड जो आहे, जो ट्रेडिंग फंड आहे तो बायनान्स मध्ये ठेवतो. बायनान्स मध्ये आपण एपीआय and API integration is the connection between the two or more application via their APIs that lets those system exchange data. डेटा फक्त एक्सचेंज करण्यासाठी याच्यामध्ये एपीआय ला जातो आपण. एपीआय क्रिएट करतो बायनान्स मधून. तो जो एपीआय जो क्रिएट केलेला आहे तो संपूर्ण एपीआय आपण ट्रेड 11 मध्ये ठेवतो. सिक्युरिटी की ठेवतो. त्याच्यानंतर आयडी पासवर्ड देऊन आपण हा फंड सिक्युअर्ड करतो. आपला ट्रेडिंगचा जो फंड असतो तसा आपण इंडियन मार्केटमध्ये डीमॅटला फंड ठेवतो. डीमॅट अकाउंट मध्ये फंड ठेवल्यानंतर आपण ट्रेड घेतो. फॉरेक्स मध्ये आपण आपल्या MT4 ला किंवा MT5 ला फंड ठेवतो. तसंच बायनान्स मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपण फंड ठेवतो. बायनान्स मध्येच का, मॅक्सिकेसी मध्ये का, क्रॅकेन मध्ये का, तर जगाने स्वीकारलेले एक्सचेंज आहेत ते मित्र. त्याच्यामध्ये लिक्विडिटी अतिशय चांगली असते. एखादा ट्रेड घेण्यासाठी, एक्झिक्यूट होण्यासाठी अतिशय चांगले 3 एक्सचेंज आपण स्वीकारले आहेत. आपण लोकांपर्यंत ते पोहोचवलेले आहेत. आता आपण लाईव्ह ट्रेडिंग पुढे जाऊन बघणार आहोत. तुम्हाला लाईव्ह काही कशा गोष्टी आहेत त्या दाखवणार आहे. शिवाय आमचे युट्यूब वरती 2 मी व्हिडिओज
5 जुलैचा आणि 6 जुलैचा व्हिडिओ आहे, कालचा आणि परवाचा, म्हणजे 2 दिवसच झाले या गोष्टीला. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तिथे प्रत्येक गोष्ट आपण लाईव्ह दाखवलेली आहे आणि आपण लाईव्ह सांगतो. सोमवारपासून ते शनिवार आपला 8:30 वाजता प्रोग्राम असतो. त्या लाईव्ह सेशन मध्ये आपण येऊ शकता, आपल्या मित्रांना याच्याबद्दल माहिती देऊ शकता आणि या जेन्युइन प्लॅटफॉर्म बद्दल, या प्रॉफिटेबल प्लॅटफॉर्म बद्दल लोकांना कळवू शकता. आता मी तुम्हाला हे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय. हे लाईव्ह आहेत, जवळजवळ लाईव्ह समजा. अशा प्रकारे आपलं काम चालते. इथे बघा डॅशबोर्ड आहे. आपला डॅशबोर्ड आपण ओपन करतो आयडी पासवर्ड आपला देऊन. डॅशबोर्ड मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे आपल्या एक्सचेंज मधला बॅलन्स दिसतो. आपण किती एक्सचेंज बरोबर आपण टाईप केलेलं आहे ते इथे आपल्याला कळते. सध्या इथे बायनान्स बरोबर टाईप एकाच एक्सचेंज बरोबर एकच एक्सचेंज दिसते. ट्रान्झॅक्शन किती आपण करणार आहोत संपूर्ण या ट्रेड 11 मधून, त्या सगळे ट्रान्झॅक्शन इथे रेकॉर्ड होतात. टोटल प्रॉफिट तुम्ही या ट्रेड 11 मधून किती घेतलेलं आहे ते रेकॉर्ड होते. हायेस्ट प्रॉफिट तुम्ही घेतलेलं आहे किती ते रेकॉर्ड होते आणि डॅशबोर्ड मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतात. इच अँड एव्हरीथिंग. आपण पुढे जाऊन बघूया. ज्या एक्सचेंज बरोबर आपण टाईप केलेलं त्या एक्सचेंजची इथे एपीआय की असते, ती हाईड असते. तुम्ही ज्या इथे जे तुम्ही व्हिज्युअल केलं की तुम्हाला इथे त्या कीज दिसतात. तुम्ही एकापेक्षा 3 इथे एक्सचेंज बरोबर तुम्ही येऊ शकता. तुमच्या बरोबर तुम्ही जोडू शकता आणि 3 एक्सचेंज बरोबर ऍट अ टाइम तुम्ही काम करू शकता. हा जो आयपी ऍड्रेस आहे, इथे बघा माझा कर्सिव्ह जातोय. हा सर्व्हर जो आहे 13.2.3.169 डॉट आणि 179 डॉट, हा आयपी ऍड्रेस आहे आपला ट्रेड 11चा. हा तुम्हाला बायनान्स मध्ये किंवा ज्या एक्सचेंज बरोबर आपण टाईप करणार आहोत तिथे तुम्हाला हा द्यायला लागतो आणि तुमचं ऑटोमॅटिक सर्व्हर बरोबर त्या आयपी ऍड्रेस बरोबर जॉईन करून सुरुवात होते. तर ही की तुम्हाला इथे दिसते बघा, एपीआय की. इथे बघा मी राऊंड केलं, इथे की येते. खाली खाली दुसऱ्या अजून 2 एक्सचेंज तुम्ही आणू शकता. आता अशा प्रकारे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येतात. 50, 100, 200, 300, 500, 1000 ह्या एक्सचेंज, ज्या एक्सचेंजला तुम्ही टाईप आहात त्या सगळ्या एक्सचेंज मधून तुम्हाला अशा प्रकारच्या आर्बिट्रेजच्या अपॉर्च्युनिटी इथे दिसतात. हे ट्रँग्युलर अपॉर्च्युनिटी आहेत, 1, 2 आणि 3. आपण काय करतो, आपण इथेरियम वरून डेंट परचेस करतो, डेंट मधून युएसडीटी घेतो आणि युएसडीटी मधून परत इथेरियम घेतो आणि तुम्हाला जे प्रॉफिट जनरेट होते ते युएसडीटी मध्ये होते. इथे दिले बघा, अगोदरच तुम्हाला आलं 1.7% प्रॉफिट आहे. याचा अर्थ $8 तुम्हाला इथे प्रॉफिट मिळणार आहे. हा $500 ट्रेड आहे मित्रांनो. ही स्क्रीनशॉट आहे. बेसिकली तुम्ही 50, 100, 200, 300, 500, 1000 तुमच्याकडे जेवढा फंड असेल तुम्ही मॅनेज करून ते ट्रेड तुम्ही घेऊ शकता. आर्बिट्रेज ट्रेडिंग हे तुम्हाला इथे दिलं जातं. अशा प्रकारे तुम्ही याच्यातून बघून 50, 100, 200, 300, 500, 1000चे ट्रेड घेऊ शकता. यामध्ये पहिली तुम्हाला वारंवार सांगतो, यामध्ये नुकसान होत नाही. परत एकदा ऐका माझे शब्द. यामध्ये तुमचं ट्रेडिंग करताना कुठलं नुकसान होत नाही. ही ट्रॅडिशनल ट्रेडिंग नाहीये, ही पारंपरिक ट्रेडिंग नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला समोर दिसलं जाते प्रॉफिट, इथे दाखवलं जाते, त्याच्यापेक्षा जास्तच मिळते, त्याच्या कमी मिळत नाही. याला आर्बिट्रेज म्हणतात. आर्बिट्रेजचा अर्थ असा होतो प्रॉफिट. तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळी 50चा ट्रेड लावता, तुम्हाला जे प्रॉफिट येते 0.5%, 1%, ते परत ज्या वेळेला ट्रेड कम्प्लीट होतो तर 50 पूर्वतत्व तुमच्या बायनान्स मध्ये परत येतात आणि हा सगळं जो ट्रेडिंग आहे, ज्या ऑर्डर्स लागलेल्या आहेत ते तुम्ही बायनान्स मध्ये जाऊन ऑर्डर सेक्शन मध्ये बघू शकता. आपण जे ट्रेडिंग करतो ते बायनान्सच्या स्पॉट ट्रेडिंग करतो. त्याच्यामुळे तुम्हाला मी वारंवार सांगतो, ट्रेड 11 फक्त आपल्याला अपॉर्च्युनिटी देते, त्यांचा याच्यामध्ये कुठलाही रोल नाहीये. त्याच्यामुळे तुमचा सगळा जो फंड आहे तो बायनान्स मध्ये सिक्युअर्ड असतो, तो तुमच्या हातात असतो. तुम्ही कुठल्याही वेळेला तो विड्रॉल करू शकता. आता आपण बघूया ट्रान्झॅक्शन्स. याच्यामध्ये 2
प्रकारे आपण ट्रान्झॅक्शन्स बघू शकतो जे आपण ट्रेड घेतलेले आहेत. एकतर इथे बघा डायरेक्ट आहे, इथे ट्रँग्युलर आहे आणि इथे इंट्रा आहे. ट्रँग्युलर म्हणजे 3 ट्रेड मध्ये 3 क्रिप्टोकरन्सी मध्ये ट्रेडिंग होते, 1, 2, 3 आणि इंट्रामध्ये 2 मध्ये होते. ट्रँग्युलर मध्ये पण खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळतात, इंट्रामध्ये पण त्याच्यापेक्षा बेटर अपॉर्च्युनिटी मिळतात आणि तो ट्रेड पण लगेच एक्झिक्यूट होतो. तो 2च कॉइन मध्ये ट्रेड असतो, 2च क्रिप्टोकरन्सी मध्ये तुम्हाला ट्रेड दिला जातो. तुमचे प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे दिले जातात. तुम्हाला कुठल्या एक्सचेंज वरना तुम्ही ट्रेड केलं ते कळते, कॅपिटल कळते, आर्बिट्रेज स्टेटस कळते, प्रॉफिट कळते, ट्रेड टाइप कळतो, ओपन ट्रेड करते, क्लोज टायमिंग कळते, स्टेटस कळते, कम्प्लीट झालंय की ओपन आहे. इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथे दिलं जातं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे दाखवली जाते. आता माय वॉलेट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जो बायनान्स मध्ये किंवा तुमच्या इतर एक्सचेंज मध्ये जो फंड आहे तो इथे तुम्हाला, बाबा बीटीसी मध्ये तुमच्याकडे किती फंड आहे, एथेरियम मध्ये किती फंड आहे, युएसडीटी मध्ये किती आहे, वेट मध्ये किती आहे, गाला मध्ये किती आहे, जो तुम्ही ट्रेड घेत असता त्याच्या फंड तुम्हाला इथे येतो. ते तुम्ही नंतर एक्सचेंज करू शकता इंटरनली, त्याचा कुठलाही बायनान्स चार्ज घेत नाही. मी तुम्हाला बायनान्स बद्दल का सांगतो, कारण माझ्याकडे मी बायनान्स वापरतोय. उद्या तुम्ही दोन दोन एक्सचेंज बरोबर काम करायला लागेल तर दोन्ही एक्सचेंजच्या तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार. इथे डिपॉझिट हिस्ट्री आणि विड्रॉल हिस्ट्री तुम्हाला दाखवली जाते. त्याच्यानंतर पेअर्स, तुम्ही कुठला एक्सचेंज घेतलेला आहे, कुठली पेअर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. चलो आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ते म्हणजे सेटिंग. सेटिंग मध्ये हे तुमचा डॅशबोर्ड आहे, त्याच्यामध्ये खाली तळाला सेटिंग असते, एकदम बॉटमला सेटिंग असते. त्याच्यामध्ये एडिट नावाचं ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुमचं नाव वगैरे, ते नाव, ईमेल आयडी वगैरे तुमचं विचारते ते, तिथे मी ते हाईड केलंय. त्याच्यानंतर सेटिंग मध्ये जाऊन आपण इथे काय करू शकतो, 2 प्रकारे इथे काम करू शकतो. ते म्हणजे ऑटो ट्रेडिंग. ऑटो ट्रेडिंगला नाव आहे स्नायपर. स्नायपर ऑटो ट्रेडिंग. स्नायपर माहिती आहे तुम्हाला शब्द कुठून आलाय ते. स्नायपर मध्ये 1 शॉट मध्ये तुम्हाला प्रॉफिट होते, त्याला स्नायपर म्हणतात. आणि अशा प्रकारे तुम्ही परत ऑटो ट्रेडिंग मध्ये 2 प्रकार आहेत, ते म्हणजे स्मार्ट लिमिट ऑर्डर. तुम्ही स्मार्ट लिमिट ऑर्डर्स तुम्ही इथे लावू शकता. इथे बघा ट्रँग्युलर मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे आणि इंटिग्रेटेड मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. इथे वेटिंग तुम्हाला टाइम दिसतो. इथे प्रत्येक ट्रेड जर तुम्ही इंटिग्रेट मध्ये लावलेला आहे, समजा तुम्ही ऍक्सेंट चूज केली, तुम्ही 50चा पर ट्रेड लावलात, जो तुम्ही ऑटो मध्ये लावता आहात, तुम्ही प्रॉफिट डिसाइड केलं की मला 0.25 प्रॉफिट हवं आहे आणि तुम्ही सबमिट केलं तर ऑटो ट्रेडिंगचा ऑप्शन तुमच्यासाठी ऑन होतो. त्याच्यानंतर ऑटो ट्रेडिंग मध्ये दुसऱ्या गोष्टी म्हणजे स्नायपर ऑटो ट्रेड मध्ये आपण इंटिग्रेटेडला पण जाऊ शकतो. मगाशी तुम्हाला मी दाखवलं ते ट्रँग्युलर बद्दल दाखवलं. आता तुम्ही म्हणजे इंटिग्रेटेड म्हणजे काय, 2 एक्सचेंज मध्ये ट्रेड केले जातात, त्याला इंटिग्रेशन म्हणतात, इंटिग्रेटेड म्हणतात. नावं दिलेली आहेत ट्रँग्युलर आणि इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड म्हणजे 2 करन्सी. इंटिग्रेटेड मध्ये सुद्धा तुम्ही सेम काम करू शकता. तुम्हाला 50, 100, 500, 1000, 50च्या पटीमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता आणि त्याला तुम्ही कमांड देऊ शकता त्या बॉटला की मला 1% प्रॉफिट हवंय, म्हणून ज्या ज्या वेळेला 1%ची अपॉर्च्युनिटी येईल त्यावेळेला तू घे, असं तुम्ही कमांड देता त्या सॉफ्टवेअरला. आणि ते कमांड दिल्यामुळे काय होतं, ते सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक ऑपरेशन मध्ये येते. आता मी आतापर्यंत तुम्हाला जे प्रोडक्ट्स दाखवलं, हे क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म दाखवला ट्रेड11चा, ते त्याला नॅचरली ते डिजिटल प्रोडक्ट आहे, बॉट आहे तो, ते त्याला आम्ही प्रोडक्ट म्हणतो. ते प्रोडक्ट अतिशय पॉवरफुली डिझाईन केलंय, सेफ आहे, सिक्युअर्ड आहे. तुमचे पैसे तिथे कुठलेच लागत नाहीत, कारण सगळे पैसे तुमचे बायनान्स मध्ये असतात. मला एकच सांगायचंय तुम्हाला मित्रांनो, इथे पुढच्या प्रोग्रामला जाईपर्यंत
ह्या प्रॉडक्टची ताकद जबरदस्त आहे. जर तुम्ही खरोखरच सिरियसली ट्रेडिंग करणार असाल, जर सिरियस असाल, तर खरोखरच त्याचा स्वीकार करा. अतिशय चांगला आहे. आम्ही वापरतो आहोत. आम्ही लोकांना रेकमेंड करतो आहोत. याच्यामध्ये तुमचं नुकसान कुठेही नाहीये. फक्त आणि फक्त प्रॉफिटच आहे. यामध्ये ट्रेड एक्झिक्युशन जे होते ते तुम्हाला मी ऑनलाईन दाखवणार आहे. काही ट्रेडला वेळ लागतो, काही ट्रेड पेंडिंग मध्ये असतात, काही ट्रेड 10 मिनिटांमध्ये एक्झिक्यूट होतात, काही 15 मिनिटात, काही अर्ध्या तासात, काही 2 दिवसात, काही 3 दिवसात, काही काही 1 दिवसामध्ये अशा प्रकारचा ट्रेड होतो, पण प्रॉफिटच होतो. तुम्हाला यामध्ये नेहमी प्रॉफिट होतो हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जो ट्रेडिंग फंड आहे, त्या फंडाच्या तुम्ही त्या फंडामध्ये जो तुमचा फंड आहे त्याचा 1 ते 2% दर दिवसाला तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकता. एवढी या प्लॅटफॉर्मची ताकद आहे. म्हणजे महिन्याभरामध्ये एक 25-30% तुम्ही इझिली याच्यातून जनरेट करू शकता. तर जे ट्रेडर या 16-17 लोकांमध्ये जे ट्रेडर्स मंडळी असतील त्यांनी लक्षात घ्या, हा एक ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म आहे. ऑटोमॅटिक ट्रेडिंग चालते. ऑटोमेटेड ट्रेडिंग होते. 2 प्रकारे होते. आता आपण जात आहोत ट्रेड 11 अफलाइट प्रोग्राम मध्ये. तर याच्यामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीने काम करायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्ही 5 प्रकारे येऊ शकता. याचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आहेत. सबस्क्रिप्शन प्लॅन कोणते आहेत? तर 5 आहेत. तर पहिलं बघूया आपण 100चं. बघा हायलाइट झालं बघा येलो कलरची बॉर्डर आली आहे. पहिला प्लॅटफॉर्म जो आहे 100चा जो बिगिनर साठी आहे. $100 तुम्ही सुरुवात करू शकता. $100 किंमत तुम्ही बायनान्स मध्ये चेक करा USDT किती आहे. तुम्ही सुरुवात करू शकता. trade11.net मध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले ते तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करतील. लिंक प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही त्या लिंक मध्ये तुमचे डिटेल्स भरा, जॉईन करा आणि तुम्हाला ज्यांनी इंट्रोड्यूस केले ते त्यांच्याप्रमाणे मार्गदर्शन करा. आम्ही सगळ्या गोष्टी YouTube वरती ट्रेड 11 चॅम्पियनच्या ग्रुपवरती आम्ही ठेवलेल्या आहेत. आता 100ने आपण सुरू केलं तर आपल्याला प्रॉफिट कॅपिंग जे मिळते 2x. तुम्ही ट्रेड 11च्या या बॉटच्या माध्यमातून तुम्हाला 2x प्रॉफिट होईपर्यंत तुमचं हे ऍक्टिव्ह अकाउंट राहते. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरं इन्कम आहे वर्किंग इन्कम कॅप. कॅप म्हणजे कॅपिंग. वर्किंग इन्कम मध्ये तुम्ही 3x होईपर्यंत म्हणजे 100चे 300 जॉईनिंग मध्ये तुम्ही पैसे 300 कमवेपर्यंत तुम्हाला हे ऍक्टिव्ह राहते. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला परत रिसबस्क्राईब करावं लागते. मॅचिंग बोनस पर डे ला 300 आहे. आता आपण 100च्या गोष्टी समजून घेतल्या. आता बायनान्स मध्ये आपण जे पैसे ठेवतो आणि या कॅपिंगचा तसा काही संबंध नाही. बायनान्स मध्ये तुमचे पैसे आहेत. बायनान्स मध्ये तुम्ही जो फंड ठेवलेला आहे त्यांनी जे काही प्रॉफिट तुम्ही या माध्यमातून जनरेट केले ते 2x झालं म्हणजे $200 झालं. तुमचं किती फंड असू दे, तुम्ही जो फंड ठेवणार आहात त्याच्याशी आणि याचा काही संबंध नाहीये. $100 असेल तर $200चा प्रॉफिट तुम्हाला होईपर्यंत ते कॅपिंग एकदा झाली की तुम्हाला रिसबस्क्रिप्शन करावं लागते. तसंच 500च आपण बघूया. 500चं आपण बघूया. 500ला फॉरेक्स आहे. 4 पट कॅपिंग मिळते आपल्याला प्रॉफिटसाठी. म्हणजे 2000 पर्यंत आपण प्रॉफिट घेऊ शकतो. वर्किंग इन्कम आहे 3x आणि मॅचिंग बोनस आहे 400. मित्रांनो, फॉरेक्स म्हणजे अतिशय चांगलं आहे. $2000 पर्यंत तुम्ही तयारी दाखवू शकता. तुमच्याकडे किती फंड असू देत, 1000 असू देत, 5000 असू देत, 10,000 असू देत, जो ट्रेडिंगसाठी तुम्ही ठेवलेला आहे, ट्रेडिंगसाठी वापरत आहात, त्याच्यामधून 2000 पेक्षा जास्त 500 जर घेऊन करत असाल तर 2000 नंतर तुम्हाला परत रिसबस्क्रिप्शन करावं लागेल. 1000 सुरुवात केलं तर फॉरेक्स वर्किंग इन्कम आहे 3x आणि मॅचिंग बोनस आहे 400. 5000 सर्व समजा तुम्ही सुरुवात केली तर 5x वर्किंग इन्कम आहे 3x आणि मॅचिंग बोनस आहे 500. तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिटचं कॅपिंग आहे 5x, वर्किंग इन्कम आहे 3x आणि मॅचिंग बोनस आहे 500. आता मॅचिंग इन्कम तुम्ही कसं वाढवू शकता?
अशा प्रकारे मॅचिंग इन्कम मिळतो, आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पहिलं तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 1, 2, 3, 4 नव्हे तर 5 इन्कम आपल्याला इथून मिळतात. पहिलं म्हणजे रेफरल बोनस 5%. दुसरं म्हणजे मॅचिंग बोनस 10%, मेंटॉर बोनस 10% आणि 5% रॉयल्टी बोनस आणि रिवॉर्ड बोनस पण तुम्हाला संपूर्ण जगामध्ये जो टर्नओव्हर होतो त्याच्यातून तुम्हाला रिवॉर्ड दिले जातात. चलो तर बघूया आपण. पहिलं म्हणजे रेफरल बोनस. रेफरल बोनस मध्ये तुम्ही तुमच्या मित्राला सजेस्ट केलं, तू मला आवडलंय, तू हे करून बघू शकतोस, त्यांनी नवीन लायसन परचेस केलं तर इमिजिएटली जे काही 100 किंवा 500 सुरुवात करत असाल तर तुम्हाला 5% त्याच्यावरती इमिजिएटली तुमच्या अकाउंटला येते. तुम्ही इन्स्टंट ते विड्रॉल घेऊ शकता. त्यावेळेला त्यांनी प्रॉफिट कॅप किंवा वर्किंग कॅप अचीव केली की तुम्हाला त्याला परत रिसबस्क्रिप्शन करावं लागते. ज्या ज्या वेळेला तो रिसबस्क्रिप्शन करतो त्या वेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला 5% प्रॉफिट तुम्हाला येतो. तो अशा प्रकारे 100ला 5%, 500ला $25, 1000ला $50, प्रोला $250 आणि व्हीआयपी ला $500. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल 500 कोण घेणार, 1000 कोण घेणार, 5000 कोण घेणार, 10,000 कोण घेणार? मित्रांनो, घेणार. ही आता याची सुरुवात आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही जिथून आहात, जिथे आहात, ज्या क्षणाला आहात तिथून तुम्ही हा प्रोजेक्ट स्टार्ट करू शकता. लोक घेणार, लोकांना घरी बसून ट्रेडिंग करायला आणि इथं प्रॉफिटेबल ट्रेडिंग आहे करायला आवडते. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही या मित्रांना याच्यामध्ये आणू शकता. आमच्या सोमवार ते शनिवार 8:30 वाजता कंटिन्युअस मीटिंग चालतात. परत एकदा रेफरल बोनस सांगतो. 100ला 5%, 500ला 25, 1000ला 50, 5000ला 250 आणि 500ला 10,000ला 500. तर याच्यामध्ये दुसरं इन्कम आहे मॅचिंग इन्कम. मॅचिंग इन्कम मध्ये तुम्हाला 2 टीम तयार करायच्या असतात, एक लेफ्ट टीम आणि एक राईट टीम. जसं आपल्या शरीराचे 2 भाग आहेत, डावा आणि उजवा, तसंच या प्रोजेक्टचे सुद्धा 2 भाग आहेत, लेफ्ट टीम आणि राईट टीम. या दोघांचं मॅचिंग झालं की तुम्हाला 10% इन्कम येते. पण मॅचिंग होण्यासाठी तुम्हाला एक लेफ्टला ऍक्टिव्ह पाहिजे आणि दुसरा राईटला ऍक्टिव्ह पाहिजे आणि तुम्हाला याच्यातून फायदा होतो 10%. दर वेळेला तुम्हाला याच्यातून मॅचिंग बोनस $300 पासून ते $1,500 पर्यंत तुम्हाला दिला जातो. तुम्ही $1,500 पर्यंत वाढवण्यासाठी एक प्रयत्न करू शकता. आपण बघूया कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो. इथे तुम्ही बघा, तिसरं इन्कम आहे मेंटॉर बोनस. मेंटॉर बोनस म्हणजे काय? आपण जास्तीत जास्त लोकांना मेंटोरिंग केली, शिकवलं, डेव्हलप केलं, त्यांच्या पायावरती आपण उभं केलं तर ते जे काही वर्किंग इन्कम डेव्हलप होणार आहे त्याच्या 10% तुम्हाला मित्रांनो मिळते. पहिलं म्हणजे त्यांच्या मॅचिंग बोनसवरती तुम्हाला 10% मिळते. असे समजा एक नाव आहेत ABCDE आपल्या मित्रांची शॉर्ट फॉर्म मध्ये. तुमच्या ए मित्राला तुम्ही शिकवलं, त्याला ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आणला, त्यांना बायनान्स किंवा इतर एक्सचेंज कसे सुरुवात करायची ते सांगितलं, ट्रेड कसे घ्यायचे, कुठल्या वेळेला घ्यायचे, सगळं शिकवलं. तो जे काही बिझनेस डेव्हलप करेल त्याला जे काही प्रॉफिट मिळेल, त्यांनी जर 25,000 प्रॉफिट जनरेट केलं त्याच्या 10% म्हणजे 2,500 तुम्हाला इथे त्यांनी जे काही इन्कम केलं त्याच्यावरती तुम्हाला मिळतात. दुसरं, जो बी नावाचा तुमचा मित्र आहे त्यांनी 10,000 अर्निंग केलं, त्या अर्निंग वरती तुम्हाला 10% म्हणजे 1,000 मिळतात. तिसरा तुमचा मित्र आहे सी, त्यांनी 15,000 अर्निंग केलं, त्याच्यावरती 10% म्हणजे 1,500 तुम्हाला दिले जातात. डी, ज्यांनी 20,000 अर्निंग केलं त्याला 10%. आणि ई, ज्यांनी 25,000 कमवले त्याच्यावरती तुम्हाला 10% म्हणजे 2,500. टोटल तुम्हाला 9,500 मिळतात ऍज पर ऍज दिस शीट.
टू क्वालिफाईड सबस्क्रिप्शन नीड्स टू फुलफिल $5,000 मॅचिंग बिझनेस. त्याच्यासाठी नंतर कुठली नो लिमिट आहे. 5,000 लेफ्ट आणि राईट मधून स्पिलवर पण येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही केलेली गरज नाहीये. स्पिलवर आला 5,000 जॉईनिंग झाले. फक्त लेफ्ट आणि राईट दोन व्यक्ती खूप महत्वाचे आहेत. ऍक्टिव्ह महत्वाचं आहे तुमचं. चला तर या रिवॉर्ड बोनसला जाऊया. अतिशय पॉवरफुल, टफ पण इझी. मी शब्द काय वापरला? थोडस दिसताना टफ आहे पण इझी आहे. टीमच्या माध्यमातून आपण करू शकतो. सपोर्ट आपल्या टीम तर्फे अतिशय पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे आपण इझी अचीव करू शकतो. इथे बघा एक रँक आहे फॅन्टम. फॅन्टम रँकला पोहोचण्यासाठी 50,000 मॅचिंग बिझनेसची गरज आहे. त्याच्यामुळे काय होते, तुमचं 550 कॅपिंग होते दर दिवसाला. प्रत्येक दिवसाला तुम्ही 550 कॅपिंगला अचीव करू शकता. तर तुमच्या लेफ्ट आणि राईटला भरपूर लोकांच्या प्लेसमेंट्स असतात. ते वारंवार रिसबस्क्रिप्शन करत असतात. आणि इथे तुम्हाला जसं तुम्ही अचिव्हमेंट होईल तसं तुम्हाला 250 रिवॉर्ड बोनस दिला जातो. तुम्ही इथे बघा, जसजसे तुम्ही रँक अचीव कराल, अवे, आर्बिट्रम, ऑप्टिसम, कॉस्मॉस, पॉलिगॉन, अवेलांचे, सोलाना, बायनान्स, इथेरियम, बिटकॉइन, तसे तुम्ही 1,00,000 ते $75,00,000, 1,00,000 $75,00,000 तुम्ही जनरेट करू शकता. दुसरा भाग, कॅपिंग वाढवू शकता. तुम्ही याच्यामध्ये कॅपिंग वाढवू शकता. तुम्ही लक्षात घ्या, कॅपिंग $500 पासून पर डे 1,500ला जाऊ शकता. बिटकॉइन मध्ये बिटकॉइन रँक अचीव केल्यानंतर तुम्हाला 75,00,000, 1,500 तर कायम तुम्हाला कॅपिंग मिळते. आणि 250 पासून तुम्ही 50,000 पर्यंत तुम्ही येऊ शकता मित्रांनो. म्हणजे हे रिवॉर्ड आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता. जे लोकांनी बिटकॉइन रँक अचीव केली आहे त्यांना सगळ्यांना 5% बाजूला काढून प्रत्येक व्यक्तीला हे बिटकॉइन रँक अचीवर आहेत त्यांना दिली जाते. त्याच्यामध्ये कुठलं हिडन गोष्ट नाहीये आणि कुठलंच लॉजिक नाहीये. दिलं जाते म्हणजे दिलं जाते. तर इथे 3x पोटेन्शियल आपण समजून घ्या. जे वर्किंग आहे, वर्किंग म्हणजे आपण ज्यांना जोडणार आहोत त्या माध्यमातून आपल्याला जे कॅपिंग आहे ते कसं आहे, 100ला 300चं आहे, 500ला 1,500चं आहे, 1000ला 3,000चं आहे, 5,000ला 15,000चं आहे आणि 10,000ला 30,000चं आहे. हे कॅपिंग आहे. हे कुठलं कॅपिंग आहे? वर्किंग कॅपिंग आहे. 3x वर्किंग कॅपिंग. आता याच्यामध्ये पॉवर ऑफ डुप्लिकेशन अँड रिसबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. पॉवर ऑफ डुप्लिकेशन मध्ये वर्किंग लीडर विल रिसबस्क्राईब टू इन्क्रीज द 3x इन्कम. प्रत्येक लीडर जो आहे तो रिसबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी, 3x ला जाण्यासाठी तो वारंवार रिसबस्क्रिप्शन करणार. भाग नंबर 2, ट्रेडिंग करणारी जे मंडळी आहेत त्यांचा ट्रेडिंगचा प्रॉफिटचा कॅप वाढवण्यासाठी ती पण रिसबस्क्रिप्शन करणार. वाईस वर्षा दोन्हीकडून आपल्याला प्रॉफिट हे जनरेट होत राहणार. प्रॉफिट ऑफ डुप्लिकेशन आणि रिसबस्क्रिप्शन हे वारंवार मित्रांनो होत राहणार. त्याच्यामुळे याच्यामध्ये या सिस्टम मध्ये अतिशय चांगला आपल्याला फायदा आहे. आता आपण लाईव्ह जाणार आहोत. लाईव्ह मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर माझी इथे प्रेझेंटेशन जरा मी स्क्रीन माझी स्टॉप करतो. तुम्हाला मी लाईव्ह घेऊन चाललंय. मला जरा 15 सेकंद द्या. माझं क्रोम ओपन करून मी इथे तुम्हाला स्क्रीन माझी शेअर करतो. एक 2 मिनिटं, माझी स्क्रीन ओपन होते. ओके.
मिनिमाइज केलं. मी परत शेअरिंगला गेलो. इथे मी गुगलला आलो, स्क्रीन शेअर केली. एक नवीन स्क्रीन आली आहे बघा तुमच्याकडे. हे ओरिजिनल स्क्रीन आहे. येस. तर मी जरा हाईड करतो फ्लोटिंग बार. ओके. माझा आवाज तर तुम्हाला येत असेलच. ओके. ही ट्रेडिंगची ओरिजिनल साईट आहे. इथे आपण लॉग इन करतो आणि लॉगिंगला जातो. लॉगिंग केलेलं मी ओपन करून ठेवलं इथे बघा. ओके. काही माझे ट्रेड लागले आहेत, काही मी प्रॉफिट जनरेट केलंय. बेसिकली या अकाउंट मध्ये मी ट्रेडिंग केलेलं नाही, पण याच्यामध्ये ट्रेड बघू शकता. मगाशी तुम्हाला मी दाखवलं की एक्सचेंज मी जॉईन केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे जायचं. हे बघा, लाईव्ह अपॉर्च्युनिटी आहे. 54.99 हे बघा, कमी जास्त होते. $80 USDT जर आपण लावलं इथे, सॉरी $50, तर तुम्हाला $0.5 प्रॉफिट याच्यामधून मिळणार. लाईव्ह आहे, हे लाईव्ह ट्रॅकिंग आहे. तुम्हाला इथे काय करायचंय, दोनच क्लिक आहेत. ट्रॅक लाईव्हला जायचं आणि हे सबमिट करायचं. एकदा सबमिट झालं की तुमच्याकडे जो फंड असेल त्या फंडाने ऑटोमॅटिक ट्रेड लागणार. तो ट्रेड परत एकदा सांगतो, हा हे रिअल ट्रेडिंग आहे. कधी कधी ट्रेड 10 मिनिटात सुद्धा क्लोज होतो, डिपेंड अपॉन मार्केट, बायनान्स मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सी मार्केट. कधी कधी तो तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट व्हायला अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास, 5 तास, 10 तास, कधी कधी एक दिवस पण लागतो, पण ट्रेड मात्र प्रॉफिट मध्येच क्लोज होतो. तर तुमच्याकडे फंड असायला पाहिजेत. जो फंड तुम्ही ठेवणार आहात त्याच्यात तुम्ही 1% टू 2% तुम्हाला प्रॉफिट तुम्ही दर दिवसाला तुम्ही जनरेट करू शकता. आता आपण इंटिग्रेटेड रेक्टँग्युलर बघितलं, म्हणजे 3 करन्सी बघितल्या, 1, 2, 3. आता आपण इंटिग्रेटेडला जात आहोत. तिथे अपॉर्च्युनिटी कुठल्या आहेत ते बघूया. बघा अपॉर्च्युनिटी किती आलेत बघा, किती आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5 अपॉर्च्युनिटी आहेत. हे बघा इथे तुमच्या समोर अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचे, तुम्हाला कुठल्या अपॉर्च्युनिटी थ्रू जायचं. हे 2 करन्सी मध्ये आहेत. अशा प्रकारे आपण ट्रेड घेऊ शकतो. याला पण तुम्ही ट्रॅकिंग लाईव्हला तुम्ही गेलात तर तुम्हाला फक्त 2 करन्सी इथे दिसतील बघा. हे बघा समोर दिसतंय बघा, आकडे वरती खाली होत आहेत बघा. ही बिटकॉइन आणि पीपल मध्ये आहे. हे 2 करन्सी आहेत, बिटकॉइन, BTC आणि पीपल. याला सबमिट बटन तुम्ही दाबलं की तुमचा ट्रेड लागला समजायचा. सेटिंग मध्ये मी जाऊन तुम्हाला दाखवतो. सेटिंग मध्ये तुम्ही ऑटो ट्रेडिंगला जाता, स्नायपर. हे बघा, हे ऑन आहे. मी इथे सिलेक्ट करायचं आहे बायनान्स. बायनान्स आलं, कारण म्हणजे माझं बायनान्स असेल. तुम्हाला इथे 50 टाकायचंय, 100 टाकायचंय, 500 टाकायचंय. तुम्ही 500चा लावलात, तुम्ही सांगितलं 500 मध्ये मला 1%चं प्रॉफिट हवंय. USD किती पाहिजे ते पर्सेंटेज आहे, तुम्हाला ते 1% येणार. अशा प्रकारे हे लाईव्ह आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता मित्रांनो. सोमवार शनिवार आपलं प्रोग्राम असतो. या प्रोग्राम मध्ये तुम्ही येऊ शकता. या प्रोग्राम मध्ये तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज बघायला मिळतात. तुम्ही इथे काही लोकांना याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. त्या माध्यमातून तुम्हाला वर्किंग इन्कम पण मिळेल. शिवाय ट्रेडिंगच्या माध्यमातून ट्रेडिंग फंडच्या तुम्हाला 1% टू 2% ऍव्हरेज तुम्हाला 25 ते 30% महिन्याला यायला काही हरकत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे काम करू शकता. त्या माध्यमातून तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसा तर जनरेट करू शकता. शिवाय तुम्ही
वर्किंग इन्कम मध्ये पण येऊ शकता. माझ्याकडे भरपूर लोक आहेत ज्यांनी 100 किंवा 500 नी सुरुवात करतात. 500 नी सुरुवात करतात. ते चांगला फंड ठेवून करतायत. काही लोकांनी 1000, 2000, 5000, 10,000, 15,000, $20,000 फंड ठेवून सुद्धा ट्रेडिंग करतायत. कारण त्यांना कळलं याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा लॉस नाहीये. तर आता आपण हा प्रोग्राम इथे संपला असं मी जाहीर करतो. इथे थांबूया. ही तुम्हाला युट्यूबला हे व्हिडिओ मिळेल किंवा जो व्हिडिओ बघत असेल त्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाठवलाय त्यांच्याबरोबरच सुरुवात करा आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर कामाला लागा. थँक यू व्हेरी मच. आजची मीटिंग इथे संपलं असं जाहीर करतो. थँक